नमस्ते, मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सई परीच्या डब्याची तयारी चालू आहे। सकाळची शाळा जर असेल तर नाश्त्याचा प्रकार द्यावा लागतो। तर बेसन पीठ घेतले, हळद मीठ परत लाल तिखट घालून ना जसं भजीचं पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीचं बनवले। तर सँडविच बनवायचे आहे, थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी आणि अगदी हेल्दी। तर बटर सुद्धा लागणार आहे, बटरचे स्लाइस करून थोडं बाहेर म्हणजे काय होते त्यातला जो गारपणा आहे फ्रीज मध्ये ठेवले होते ते काढण्यासाठी। तर ब्रेड घेतले, ब्रेड बेसन पिठामध्ये कालून तव्यावरती थोडंसं तूप टाकून ना हे असं स्लाइड ठेवलेलं आहे बेसन पिठामध्ये चांगलं बुडवून। तर त्याच्यावरती कांदा टोमॅटोची स्लाइस आणि बीट किसून घेतलेला आहे। तर कांदा थोडाफार मी मोठा चिरलेले, जर परीला जर आवडत नाही, जर तिला काढायचं असेल तर ती काढते। तर हे बघा अशा पद्धतीनं मी सगळ्या भाज्या लावून त्याच्यावरती ना बटर लावलेलं आहे। बटरमुळे काय होते ते मला सांगते, जेव्हा आपण ब्रेड पलटी घालतो ना त्यावेळेस खूप छान असं ना जुळून येतं, पूर्ण भाज्या वगैरे शिजून ना टेस्ट खूप छान प्रकार येते। तर एका साईडला तसंच मला चहा करायचं चालू आहे। तर कधी कधी ना सँडविच मध्ये पण बरेच प्रकार आहेत, कोण कोण ना बटाट्याचं स्टफिंग पण करतात। जसे की बघा शिजवलेला भाजी करून बटाटा भरून पण चालतं एकावरती ब्रेड लावून, किंवा कच्चा बटाटा म्हणजे कच्चा म्हणजे जो शिजवलेला पांढरा बटाटा असतो त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून तर ब्रेडला लावून वरून ब्रेड लावून बटर लावून शेकलं तरी पण खूप छान होतो। तर म्हणजे आपल्या घरी बीट पण होतं, म्हटलं चला तर बीटाचा काय तर उपयोग करू। आणि हे बघा दिसायला पण किती छान अगदी मस्त असं शेकलं गेलेलं आहे आपलं हे सँडविच। तर त्याचे ना त्रिकोणी आकार करून घेते जेणेकरून गार होण्यासाठी, आणि मला डबा पण भरून घ्यायचा आहे। हे बघा किती सुंदर आणि हेल्दी असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे। तर पोरींचा डबा झाल्यानंतर बघा 5:45 वाजले होते, त्यावेळेस झाडून घ्यावं म्हटलं। एकदा पोरांच्या डब्याचं आवरले की मलाही टेन्शन नाही। आणि बरेच ताई माझ्याच काळजीपोटी बोलतात ना की अश्विनी इतक्या लवकर किंवा अंधारात बागेत किंवा अंगणातलं झाडत जाऊ नको। म्हणलं चला आता असंच करूया। आता कसं सुट्ट्यापर्यंत सईपरीची सकाळची शाळा आहे, जसं की दररोजच मला लवकर उठावं लागणार आहे। तर एक्सरसाइज झालं की माझं आवरून आंघोळ करायची, आंघोळ केलं की नाही किचन तेवढं झाडायचं आणि बाकी त्यांचं डबा बाटली बघायचं। मग त्याच्यानंतर ना जी काही काम आहे सकाळची ती, तर आई उठल्या होत्या, आई सरळ गेल्या गोट्यात। तर इथं माझं पूर्ण परस म्हणजे आपलं बागेतलं पुढचं बरंच असं आपलं पसारा आहे, ते सगळं क्लीन करावं लागतं। आणि सकाळचं वातावरण इतकं रम्य अगदी छान, दरवाजा उघडले की जायजोई मस्ती करायला बाहेर येतात। सकाळचे बघा 7 वाजलेत, तर बरोबर 7 सव्वा 7 वाजलेले आहेत। तर सगळं इकडच्या तिकडे गेलेले आहेत। आणखीन एकदा मस्तपैकी चहा करून पेले, पहाटे एकदा झाला होता ह्याने मी गेलेलो साईपरला परत दिलं। नुसते धावपळ, किती वाजता आहे उठा काही नाही। तर आज काय केलं मी, आधी उठले फक्त किचन झाडून ना आंघोळीला जे गेली साईपरीचं नाश्त्याचं बघितलं, त्यांना उठवायचं, त्यांचं सगळं बघायचं, तुला आंघोळीला पाणी का मला आंघोळीला पाणी, पहिलं ती दिलं उठवाई मलाच का उठवते, असे नखरे चालू होते। आणि आजपासून सकाळची शाळा चालू झाली ना टायमिंग चेंज झाले, 6:30 ते 6:45 दरम्यान त्यांची गाडी येते। त्यामुळे म्हणलं बाकीची सगळी कामं परत करू, पहिलं त्यांचं करू। ते गेल्यानंतर बघा इतकी छान स्वच्छता होते ना, मध्ये मध्ये कोणही नसते, कोण नसते, आपलं जसं पाहिजे स्वच्छता करलं येते। आणि 12पर्यंत हाय असं राहते घरात, 12च्या नंतर बघायला नको। आणि तसंही घरात व्हायला पाहिजे, घरामध्ये ना पसारा व्हायला पाहिजे, इकडच्या तिकडे वस्तू पडायला पाहिजे, गोंधळ व्हायला पाहिजे, त्याशिवाय घराला घर पण येत नाही। तास 2 तास आता पोरी घरात नसतात तर आई म्हणतात घर खायला उठते, अजिबात करमत नाही। तसंही पाहिजे, पण एक मनाला शांतता वाटते ना, एक घर आवरल्यासारखं, एक 5-10 मिनिटं तरी अगदी टकाटक व्यवस्थित राहायला पाहिजे। काल भरपूर अशा शेवग्याच्या शेंगा काढलेल्या होत्या ना, त्याची आज मी सुकी करणार म्हणजे सुकं शेंगा करणार आहे प्लस रस्सा करणार आहे। बरेच ताई म्हणतील किती वेळा खाते शेंगा, पण आपल्या आता बागेत भरपूर शेंगा आहेत, सगळ्यांना देऊन देऊन पण आता सगळे कंटाळलेत। पण चविष्ट शेंगा आहेत, झाला आता शेवटचं लॉट असेल हे आता शेवग्याच्या शेंगा, त्यामुळे खाऊन घ्यायचं। आणि साईपरी पण आवडीनं खातात ना शेंगा, त्यामुळे मी सुक्कं करणार आहे, त्यांना सुक्कं खूप आवडतं पोरींना। तर आईचं एकादश आहे, शाबू वगैरे भिजत घातले, आता पटकन चूल वगैरे पेटून स्वयंपाकाला लागून मग बाकीच्या नंतर सगळी कामं करते। जे काय दिवसभराच्या गोष्टी आमच्या सोबत घडणार आहेत ते तुमच्याशी सगळ्यांशी मी शेअर करत सगळे कामं करणार आहे। तर चला पटापट आता स्वयंपाकाला लागते। तर देवपूजेचा काही विषय नाही, अजून एक 2-4 दिवस तरी डायरेक्ट आता मी पौर्णिमे दिवशीच करणार आहे बघा आता देवपूजा, होळी। तर आपली होळी आहे बघा, कॅलेंडर दिले 13 तारखेला।
तर 14 तारखेला आता बघा आमच्यात मला वाटतं किती तारखेला करतात काय माहिती होळी, कारण की 13 तारखेला येते पौर्णिमा सकाळी 10:35ला आणि संपते दुपारी 12:23ला, म्हणजे धुलीवंदन 14 तारखेला आहे. मला वाटतं गुरुवारीच होळी करतील सगळेजण. 13 तारखेला होळी. मग 13 तारखेलाच मी सगळे देव वगैरे पूजून मग देवपूजा तिथून स्टार्ट करणार आहे. सध्या तर देवपूजेचं नाही आहे. सकाळ थोडंसं ते चुकल्यागतच वाटतंय. देवपूजेची सवय लागली ना ते काय तर चुकल्यागत वाटतंय. तर होळीच्या दिवशीच मी स्वच्छ देवांना मस्त आंघोळ घालून त्या दिवशीच मी देवपूजा करणार आहे. कारण की कसं आहे आई पण म्हणाल्या त्याच दिवशी. तर अजून किती दिवस 1 2 3 अजून 2 दिवस तरी देवपूजा नाही सुट्टी. तर चला पटापट स्वयंपाकाला लागते. आणि आज एकादश आहे आणि आईनं असं आहे दुपारचं काय तर टाइमपास तोंडाला चव येण्यासाठी म्हणून ना आणि असं 1 किलो खारे शेंगदाणे आणलेत. हे बघा अशा पद्धतीचे आहेत. तर ह्याला इतकी साल असते ना, खाणं कमी आणि घरभर सगळं ना टरपल इतकी पसंत असतात. जसं की ह्यांना पहिला आईनं शेंगदाणे खूप आवडतात, जसं की सईला मला अजिबात आवडत नाही. तर आधी याला ना पूर्ण पाकडून घेतले. जास्तीचं काय साल काढले नाही, पण विकत जेव्हा आणतो ना एक्स्ट्रा साल ह्याच्यामध्ये खूप असते. ते सगळं पाकडून घेतलं आणि एका डब्यात भरून घेते, म्हणजे जास्तीचं घरात इकडं तिकडं काही जास्त पसरणार नाही. तर अशा पद्धतीने ठेवून ना मी डब्बा काय करते वरती दिसा अशा ह्या बेताला असा डब्बा ठेवते. जे काही खाण्यापिण्याचं साहित्य असते ते सगळं येथेच असते. आणि खोबरं सुकं खोबरं आपल्या झाडाचं पडेल तसं बघा खोबरं मी म्हणजे खापलून ठेवलेलं होतं. आणि जे काही वरचं करवंटे असतात ते सगळं जाळायला म्हणजे खोबरं आहे ते ठेवलं. खोबरं पण 1 2 4 दिवस लगातार 2 4 कसं 8-10 दिवस लगातार वाळत घातले आणि ते ना वाळून ठेवले. म्हणजे चिंता नाही, खोबरं अजिबात खराब वगैरे काय होत नाही. तर बाहेर शेंग शिजायला घातलेले आणि सगळं भाजीची वगैरे तयारी केली. आणि आईसाठी पण छान शाबू वगैरे भिजत घातले. पोरीनं ना सँडविच केलेलं बेसन राहिलं होतं, त्यातच थोडंसं कांदा घातला, बीट पण राहिलं होतं. बीट, कोथिंबीर, तिखट, मीठ, मसाले टाकलं. तर म्हटलं आता ह्याची पोळी करावं तव्यावरतीच. मस्त बीटाचा कलर उतरला ह्याच्यामध्ये. साईडने थोडं तेल ओतलं का व्यवस्थित निघतं. करपलं पण खूप छान लागतं, एकदम मस्त लागलंच ना. शेवग्याचा सुद्धा रस्सा बनवून घेतला. बऱ्याच वेळा रेसिपी दाखवली होती, त्यामुळं काहीची का रेसिपी दाखवली नाही. एक साहित्य आत घेऊन जायचं चालेल. माझ्या दररोज रेग्युलरच्या ताईंच्या आज बरेच कमेंट होते विलायची बद्दल. तर सगळ्यात आधी परला तुम्ही म्हणजे छान कमेंट केलात, खूप खूप धन्यवाद ताई. तर खरंच आज वेलायची पावडर केल्यानंतर मग मी कमेंट वाचली की अश्विनी विलायची उन्हात ठेवण्यापेक्षा थोडंफार भाजून मग मिक्सरला सालीसकट बारीक करायचं साखर घालून, म्हणजे विलायची पावडर सुद्धा भरपूर होते. पण जेव्हा मी कमेंट वाचली त्यावेळेस मी पावडर केलेली होती, पण नेक्स्ट टाइम सेम मी ह्याच पद्धतीने करेल. आणि नेमकं संध्याकाळी माझ्या बहिणीचा फोन आला होता, तिलाही मी ही ट्रिक सांगितली. तीही माझ्यासारखं ना एकदम असे काही करून ठेवते, विलायची असो सुंठ पावडर असो, तिला पण मी ट्रिक सांगितले तुमची. बघा मी पण नेक्स्ट टाइम तसंच करेन. आणि इथं बघा स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाक थोडाफार बाहेर असतो चुलीवरती, थोडाफार गॅसवरती असतो. तर क्लीन तर करावंच लागणार आहे, कारण की जो काही नाश्ता चहा वगैरे असतो तो गॅसवरती असतो. आणि दररोजचा दररोज क्लीन केलं ना जास्तीचं, मग एकदम तुम्ही जर साफसफाई करायला गेलात तर इतकं काही कष्ट पडत नाही. तर साईडला तुम्हाला बरंच सामान दिसतं असेल, जसं की बघा मला शॉर्ट पण दाखवायचा होता. बरंच त्यांची ओरड असते दाखवत नाही रेसिपी. म्हटलं आता दररोज एक का होईना साधी सुधी का असे ना माझ्या परीनं एक रेसिपी टाकत जाईल. सगळ्यांना सगळ्या भाज्या किंवा वेगवेगळे पदार्थ बनवायला येत असतात, पण प्रत्येकाची स्टाईल बनवण्याची पद्धत चव वेगवेगळी असते ना.
त्यामुळे म्हटलं चला आपली जी काही पद्धत आहे ती पद्धत सगळ्यांची शेअर करावं. तर दररोजच्या दररोज बेसिनमधला नळ आणि बेसिन जर व्यवस्थित क्लीन जर केलं, पाण्याचे डाग किंवा क्षार वगैरे पडत नाहीत त्याची डागं, त्यामुळे दररोजच्या दररोज मी क्लीन करत असते. तर बघा एका ताईची कमेंट होती, जस्ट मी ना एडिटिंगला घेतले होते व्हिडिओ तेव्हा मला लक्षात आलं, प्लीज सॉरी, मी उद्या तुम्हाला दाखवते. तर बॉबी करायची थाळी कशी असते ताई मला दाखव. तांदळाची बॉबी करायची आहे वाटतं ताईंना त्या. तर नेमकं बघा मी एडिट करताना माझा व्हिडिओचा एकतर एंड मी केलेला होता आणि एडिटिंगला बघा मला बसायलाच संध्याकाळचे 11, 10, 10:30च्या दरम्यान मी करत असते. म्हटलं आता नको दाखवायला, आता उद्याच्याच मी व्हिडिओमध्ये दाखवेन. हे असं होते बघा, दिवसभर काय तर काय डोक्यात चालू असते तर लक्षात अजिबात काही राहत नाही. तर मी उद्या 100% ताई तुम्हाला मी दाखवते. शेवग्यामध्ये बरेच असे साचे असतात ना, त्याच्यामध्येच बॉबीचे साचा असतो. तर पपई पण पिकलेले. तर दुपारचे 12 वाजलेत, हे पण आलेले होते मळ्यातनं, आंघोळ झालेली होती ना तर कंठावून आलेले असतात. तर त्यांना दिले चहा. बरेच ताई म्हणतील कधीही चहा कसं पितात दादा, पण कसं होते सकाळी पहाटे लवकर गेलेले असतात ना, मग आंघोळ केले की थोडंसं फ्रेश वाटतं आणि त्याच्यानंतर 10-15 मिनिटं गावात बसून आले की आणखीन फ्रेश वाटतं. त्यांना का माहिती, पूर्ण जो आळसपणा असतो तो जातो. सुक्या शेवग्याची पण भाजी मी बनवून घेतलेली आहे आणि रस्सा भाजी सुद्धा. तर इथं जे एक रामफळ होतं ना त्यातलं एक पिकला, तर मी काढले. कालच परी म्हणत होती आई पिकते. तर झाडावांचं पिकलेलं रामफळ खरंच खूप गोड लागतं. आणि इथे एक आहे, आधी ठेवून देऊ. इथे एक आहे, तर हा पण पाड आहे, हा पण मी काढून घेते. परत काय होते पक्षी फोडतात. हे बघा भला मोठा रामफळ आहे, हा मोठा आहे, अर्धा किलोचा असेल बघा हा रामफळ. एवढे चला. काल काय केलं माहितीये काही ना, काल इथं आपण हे ठेवलं ना कणस पोती, संगू सुटली आणि सगळं कणस बिनस सगळं खाऊन मोकळं. परी आम्हाला का माहिती आता हे सुटते, परी बघितली म्हणून बरं झालं. आज डरगळा लागले, आज काय डरगळा लागलं, हे काय कट टाकलं इथं झाडाला, आज निवांत आहे बाई. तर शेळ्यांना होय की मग, पण मी म्हणते अचानक घाबरले की एवढं कसं काय. तर खाल्ले सुटून, हे धर तुला, म्हणजे ज्वारी कणस बघा निम्म्या अर्ध्यावर खाल्ली. आता आज बडवणार आहे मी, बघू आज ऊन जरा खाली झाल्यावर. तर दोघं मिळून वैरण कापतोय, बारीक वैरण दिलं ना मग नासाडी जरा कमी झाली ह्यांची. जाय जुई थांबा. टेन्शन नाही आता, उन्हात ना उठ. तर इथं कालच पालघडी करून ठेवले होते, ते आज मी परत काढते. कुठे फरशीवर चालतंय का? चालतंय मग फरशीवर करू दे का? तर बघा काल संगून एक पाठीभर खाल्ली, आज डरंगळा लागले. जसं नाहीस शेण टाकते ना सेम तशा पद्धतीचं. जास्त जर खाल्ली असते ना पोट पण फुगलं असतं आणि शिळी पण बाद झाली असते. तर आज उन्हाला लावलं, तर उन्हाला लावले की पटकन बडवून निघते. तर म्हटलं आता तिकडं सावलीत निघा आणि आपल्या मळ्यात जे कामाला येतात ना ते आले, त्यांना जाऊन थोडंसं बोलून आले, जरा बरं वाटते. त्यांना पण जरा म्हणजे छान वाटते बोलल्यानंतर. आणि त्या बागेत सावली आहे. हो काय आहे, हा मी बघापासून इथं जागा साफ करत होती, ही जागा साफ करायला लागली ती, पण दगड निघा लागले की ह्यातनं. सावली येईल का परत आई? कोणी कर आई ऊन येते म्हणते ती, राहू दे पण हाय असं आहे. गहू चांगलं उकणार लागले, ते वारं सुटलंय की गव्हाला. मनात त्या हो मनात त्या राणी ताई पक्का राहू आहे हे उपनायला नव्हते की ती अशी बसते ती आणि आपल्याला खरं पाण्याचा वापर कमी कर, 5-6 दिवस झालं पाणी नाही. शेळी बघितले का आई? शेळी बघितले का? डरगळा लागले की संगू. काल ज्वारी जास्त झाली,
नाही सकाळी लेंडे होते सकाळी. तिथं बघा जाऊन किती काढले सगळं जळगाव लागलं. सकाळची लेंडे होते हा सगळीकडे वैर घाण करते आता काय. आणू का ती गाणी हा आई आहे. बाजरीपेक्षा वाळलेलं लगेच निघते. वळली वाळले. आणि विशेष म्हणजे हे जे बाटू आपण विकत घेतलंय ना तर ओ नाही होत पावडर. पहिला असंच राहत अजून पार हातरत आहे बघ कडेला. होतं. चिंध्या फिंद्या जर कडेला हातरत असतील परत तिथली चिंदी आण काय येताना लाल चिंदी. हा परी म्हणते कुठं होत नाही का तर पहिले शेती असंच करायचे तिला कुठं माहितीये. तर हे बघ पण ज्वारी आणि पांढरी शिपट ज्वारी. तर वारं पण आहे जेवढं होईल तेवढं पटपट उकळून टाकू. आज हो उद्या हो बरंच हो. वाऱ्याच्या झोपावर बसायचं म्हणजे इकडं वारा असं की नाही असं इकडे बस म्हणजे असं जात इकडे बसू खुश येत नाही इकडं हा खुश येत नाही. कसले डेंजर ह्याची आव. खांजवतले त्या दिवशी किती खांजवलं हो. आई ना सकाळी दांडका होय आई तुमचं दांडका दाखवा की ह्यांना. दांडका करायला करल्याच्या माग 2 तुकडे वाढले. त्यांना मळ्यात आणा म्हणलं होतं बरं का. परत ते चिंदी आणखी जा लाल हातरायला येते. पाटी स्वस्त भेटली म्हणून हरकून गेलो होतो का ते पाटीचं काय केलंय बघू. त्याच्यावर उभं राहिलंय आणि तसंच घालायचं त्याला आता बघू. 1 महिना तर उजळू दिला का. मोठी पाटी तोडली आणि आता ही तोडली. लोखंडाची शांती जम त्याला. हे बघा हो काय त्याच्यावर उभारतंय. वेड्यासारखं करतय लय. हा कसं उभारल्यावर कसं राहायचं सांग मला. त्याचं वजन केवढं पाटी केवढी. मग हे बघ ज्वारी. आणि त्याचं बघ ती पिल्ली पण करते. खूप काम आहे अजून. याला उपनायचं काढायचं कुशा काढायच्या गोंड काढायची. परीबाईनं सुक लावली. पोरी असाव का नाही आत्या सुक लावते त्या. आणले. आजी चहा कसं झालंय सांगा बरं का परीचा. असू दे आजीचं शिन जाते आजीचा. घ्या का पात्या बशी लागते का परू आजी लाग दे ट्रेदर थोडा आहे करते करते कुसलाय चावा लागलाय वात्या ह्याच. हे बघा आमच्या ज्वारीचं तिथवर चाललंय काम. आत्या आले त्या भेटायला म्हणून बसलोय आम्ही. बरोबर चहा करून आणला निवांत चहा पितोय. नेमकं मी काय काम करायला घेतलं की कोणतर कोणत्या टायमिंगला येतं. मग चहा पाणी गप्पा गोष्टी होतात आणि निम्मार्ध काम राहतं. तर हे बघा इतकं ज्वारीचं कूस असतं ना जबरदस्त कूस असतं. केसामध्ये वगैरे सगळं उडालं. आई बोलत होत्या की तू हे आंघोळ कर मी आंघोळ करते. पण कधी ते जायचं आणि कधी आंघोळ करायचं आणि बाकीचे कधी कामं उरकायची त्यामुळं आळसपणा. तर फक्त बघा हातपाय धुवून वगैरे स्वयंपाकाला लागले. आईंची एकादस होती ना वरीचं भात आणि उपवासाची आमटी बनवायची होती. तर एकच माझं भांडं आहे उपवासाची आमटी बनवायची. त्याच भांड्यात मी ना मिरची आणि खोबरं जर घालू शकता तर तुम्ही खोबरं घाला. मी आज खोबरं घातले नव्हते. फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणं आमसुलं मीठ बास इतकंच घेतलेलं होतं. असंही खूप छान लागतं. तर जास्त क्वांटिटीमध्ये जर असेल तर मग मी खोबरं आलं वगैरे घालते. बरंच ताई ओलं खोबरं पण वापरतात तसंही खूप छान लागतं. पण आमच्या आईनं अशा पद्धतीनं आवडतं ना त्यामुळे मी असं करते. तर झाडाचं रामफळ निघालं होतं ना सकाळ थोडंफार कच्चं होतं पण आता भरपूर असं पिकलं गेलेलं आहे. तर म्हटलं चला उद्या तुमच्याशी ना रामफळची रबडी म्हणजेच बासुंदी शेअर करावं असं बोलते. तर संध्याकाळचं खेळून आल्यानंतर पोरी लगेच अभ्यासाला बसलेले. सईचं काहीतरी अभ्यास चालू आहे आणि परी आपलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्केच काढते. तुम्हाला खरं सांगू का अवघ्या 5 ते 10 मिनिटात पूर्वी इतकं भारी स्केच काढली होती ना. ते म्हणतात की मनापासून अगदी कुठली गोष्ट जर करायला गेलं तर ती साध्य होते. मला तर काहीच करता येत नाही पण माझ्या मुली करतात. ह्यातच मला खूप आनंद वाटतो. 7:45 वाजलेले होते.
तर असं आमचा दिवसभराचा रुटीन होता. आणि तसंच म्हटलं थोडा वेळ होता तर पिको फॉलच्या आणि ब्लाऊज शिवायच्या मशनीला थोडंफार तेल करून घ्यावं. म्हणजे काय होते, जेव्हा ब्लाऊज वगैरे मला शिवायचं असेल त्यावेळेस अगदी ना हलके पडते मशीनना. त्यामुळं कधी कधी महिन्यातून 15 दिवसातून 8 दिवसातून तेल मी करते मग दोन्ही मशीनला. तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.